ही आहे ना बारकी बारकी जळलेली लाकडं त्या आतमध्ये टाकायला पाहिजे. हातीला सरकायला लागली. नमस्कार मित्रांनो, आज काही वर्षानंतर म्हणजे ह्या गोष्टीला 3 वर्ष झाले. मी एका शहरामध्ये म्हणजे शेगडी देण्यासाठी गेलतो. तर तिथं मी एक शेगडी माझ्या मित्राला दिलती. तर ते मित्र 3 वर्ष झालं मला फोन करत होता, सर माझ्या घरी जेवायला या, जेवायला या. तर मला काय जायला जमत नव्हतं. तर मी 3 वर्षानंतर आज तिथं जेवायला गेलो. तर त्या मित्राने आज खास जेवण्यासाठी चिकन वगैरे घेऊन आलेला तो माझ्यासाठी. तर त्याच्या घरचे आज चिकन वगैरे बनवत आहेत. तर तुम्ही बघू शकताय, जी आपण शेगडी दिली त्याच्यात तुम्ही कसं चिकन बनवलं जातं, त्याचा जाळ वगैरे तुम्ही बघू शकताय. जर तुम्ही लाकूड वगैरे जर व्यवस्थित लावलं तर ते एकदम खासमध्ये चालतं आहे शेगडीमध्ये. आणि असं नाही की त्या शेगडीला छोटे छोटे लाकडं वापरावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मोठं लाकूड हे वापरलं जाऊ शकतं. त्याच्यात छोटे लाकडे वगैरे तुम्ही वंडके वगैरे, किंवा काही लोक आता हिंगोली वगैरे ह्या भागात जर गेलं तर तिथं म्हणतात की गुटके वगैरे टाकावं लागतात. गुटके वगैरे टाकण्याची काहीही गरज नाही. तर तुम्हाला हे बरोबर 8व्या मिनिटामध्ये ही शेगडी तुम्हाला 20 लिटर पाणी उकळून देते. आता हे जे साहित्य टाकलं आहे हे फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती वेळामध्ये झालं. हे कमीत कमी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळं ते मसाला वगैरे त्या शेगडीनं उकळून दिलेला आहे. तर तुम्ही जसं जसं त्याच्यामध्ये साहित्य टाकचाल, जसं जसं व्यवस्थित जाळ लावचाल, तसं तसं तुम्हाला हे एकदम फास्ट प्रोसेस देणार आहे. म्हणजे ते लवकर तयार करून देणार आहे. तर आता ते चिकन वगैरे टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बघूयात की ते चिकन किती वेळामध्ये उकळून वगैरे ते तयार होतं आहे. तर ते चालू आहे प्रोसेस. आपण बघूयात कशा प्रकारे आता ते किती वेळामध्ये तयार होतं आहे. ते समोरासमोरच तुम्ही जे बघताय ते व्हिडिओमध्ये एकदम लाईव्ह बघताय. त्याचा काही विषय नाही. आपण बघूयाच आता समोरासमोर. जाळ वाढवलेला आहे आता आपण खटके टाकून ह्याचा. तर स्पीड वाढलेलं तुम्ही बघू शकता. ते सध्या ते जाळ किती वाढलेला आहे त्याचा. एवढ्या जाळामध्ये तुम्हाला एवढ्या स्पीडची गरज पडत पण नाही. जर तुम्हाला लवकर फास्ट स्वयंपाक बनवायचा, समजा 50 माणसाचा किंवा 100 माणसाचा स्वयंपाक बनवायचा, त्यावेळेस तुम्ही एवढा जाळ लावू शकता. हे आता जास्त जाळ झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण जाळ स्पीड कमी म्हणजे करून हे कमी करू शकतो. जाळ स्पीड कमी करून, कारण आता स्वयंपाक वगैरे त्यांना फास्ट बनवायचा. हे बघा ह्या दिशेनं बघा तुम्ही कसं दिसतंय ते जाळ एकदम खासमध्ये चालू आहे. आणि छोटे लाकूड वगैरे काही त्याच्यात वापरलेलं नाही. डायरेक्ट मोठे मोठे लाकूड आहेत. बघू शकता तुम्ही, लगेच त्याला पाणी वगैरे सुटलेलं आहे. आता मसाला पण चांगला मिक्स झाला आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपल्याला लाकडाचा जाळ कमी जर वाटला तर त्यावेळेस तुम्हाला फक्त ते लाकूड पुढं सरकवायचं किंवा हलवून हे करायचं आहे. हलवायची प्रोसेस फक्त लाकूड हलवायचं. जे तुम्ही शेगडीमध्ये जे पेटणार लाकूड आहे ते सारखं कंटिन्यू हलवत राहायचं. म्हणजे जे होल आहेत शेगडीचे, जे आतले होल असतात, त्या होलांवर जर तुमचा कोळसा कंटिन्यू किंवा लाकूड जर कंटिन्यू येत जर राहिलं तर जाळ तुम्हाला अतिउत्तम भेटणार आहे. तुम्ही बघू शकता जाळ कसा ते चालू आहे एकदम मस्तमध्ये. आणि विषय महत्त्वाचा म्हणजे असा आहे की त्याला धूर धुपण हे तुम्हाला कुठंच दिसणार नाही. शेगडीच्या आजूबाजूला धूर हा विषय होत नाही. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे, अशा प्रकारे चांगलं मिक्स झाले. फक्त लाकूड हलवण्याची प्रोसेस हे कंटिन्यू ठेवायचं. आपल्याला वाटलं जाळ कमी झाला आहे तर लगेच त्याला तुम्ही हलवायचा प्रयत्न कमी करायचा. त्या लाकडाला हलवण्याचा प्रयत्न 100% करायचा. हे बघा जाळ आपल्या गॅसपेक्षाही फास्ट चालते आणि एकदम मस्त आहे. चुलीवरचं अन्न आहे, नॅचरल जेवण आहे. नॅचरल जेवण भेटणं म्हणजे काळाची गरज आहे. आज गॅसवरचं अन्न म्हणजे आपल्या गरीब लोकांचं तरी गॅसवरची खायची आता म्हणजे हे राहिलेलं नाही, ताकद राहिलेली नाही. आपण त्याला कुवत म्हणतो. कारण आज गॅस एवढा महागला की सांगू शकत नाही. हे बघू शकता तुम्ही जाळ कसा चालू आहे. हे जाळ तुम्हाला दिसणार आहे. ते जाळाला तुमच्या कंटिन्यू तुमच्या
जाळाला ते कंटिन्यू हवा देते. हवा दिल्यामुळे एकदम मस्त चालतंय ते. तुमचं भांडं ठेवलं की भांड्यावर जाळ हा तुमचा 100% पसरून चालणारच आहे. आता चिकन वगैरे पूर्ण कडक झालेलं आहे एकदम. मसाल्याचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून टाकले. ज्याच्यामध्ये मसाला तयार केला होता त्याचं पाणी टाकले पूर्ण. तर वरून थोडं तांब्यावर पाणी टाकलेलं आहे, अर्धा तांब्याच